हाय, तर आजचा आपला विषय आहे की बीइंग सेल्फिश इज द बेस्ट थिंग आय एव्हर डीड. म्हणजे काय, तर आपलं सेल्फिश असणं हे आपल्यासाठी खरंच खूप महत्वाचं आहे. आपण सेल्फिश शब्द ऐकला की आपल्याला काय वाटायला लागतं, अरे सेल्फिश शब्द म्हणजे किती स्वतःचं बघायचं. हे थोडंसं आपल्याला अवघड वाटायला लागतं, किंवा आपण लहानपणापासून ऐकतच आलेलं असतं की स्वतःचं पाहू नका, थोडंसं लोकांना वाटा, लोकांना द्या, हे आपण ऐकत आलेलं असतं. आणि आपण मोठे होताना कोणाला बघतो, आपण आपल्या आई वडिलांना बघतो, ते पण असंच आपल्याला पण शिकवत आले आणि स्वतः पण तसंच वागत आलेले असतात ना, की इतरांना मदत करा, आपले इकडचे तिकडचे लांबचे जवळचे सगळ्या नातेवाईकांना मदत करत राहा. मदत केलीच पाहिजे, आपल्या नातेवाईकांना मदत करायलाच हवी, कारण तेच आपल्याला संकट काळात मदतीला येतात, असं आपण पण ऐकत आलेलं असतं लहानपणीपासून. आणि हे खरं पण आहे, तितकंसं काही खोटं वेळ असं मी नाहीये. परंतु काय होतं, बऱ्याचदा आपल्याला आहे ना, आपण प्रत्येक वेळेस त्यांच्यासाठी अवेलेबल राहायला लागलो. प्रत्येक वेळेस आपण सगळ्यांनाच प्रत्येक त्यांच्या प्रसंगामध्ये हो हो म्हणायला लागलो, की हा मी अवेलेबल आहे, मी अवेलेबल आहे, मी येतो, मी मदत करतो. तर तशा वेळेला काय व्हायला लागतं, ते आपल्याला ग्रँटेड धरायला लागतात, ते आपल्याला गृहीतच धरतात की हा हे आहेतच आपल्यासाठी अवेलेबल. परंतु ज्या वेळेस आपल्यासाठी कधी जर आपल्याला गरज पडली, तर जर ते नाही आले, तर ही पण एक गोष्ट होऊ शकते. आणि हे माझ्या पण बाबतीत झालेले. ज्यावेळेस वडील गेले त्यावेळेला आम्हाला जोपर्यंत वडील होते तोपर्यंत आम्हाला सगळे नातेवाईक होते, जवळचे लांबचे सगळे नातेवाईक होते, खूप सारे जण. परंतु ज्या वेळेला वडील गेले त्याच्यानंतर मात्र आम्ही इतके एकटे पडलो होतो की आम्हाला कुणी नातेवाईकही नाहीत असं आमचं सगळं वातावरण झालं होतं. आणि त्यावेळेला कळलं होतं की आपल्यासाठी प्रत्येक वेळेस सगळेजण अवेलेबल राहत नाहीत, आपण जसं राहिलं तसं. त्याच्यामुळे आपल्यालाही थोडंसं नो म्हणता आलं पाहिजे, की हा मी अवेलेबल नाहीये तुमच्या प्रत्येक वेळेस, तुम्ही माझ्या वेळेला जर आले तरच मी तुमच्या वेळेला पण अवेलेबल राहू शकतो. आणि मग त्याच्यामुळे काय व्हायला लागलं, ज्या वेळेस आपण असं प्रसंगातून जातो आणि खरं सांगू का, त्यावेळेला फक्त आणि फक्त आजी आजोबांनीच मदत केली, बाकी इतर कोणीही नातेवाईक नव्हते. ते पण आईकडच्या आजी आजोबांनी मदत केली, बाकी सगळ्यांनी हात वरती केले आणि लांब राहिले. आणि नको बाबा जबाबदारी, यांची काही जबाबदारी पडली तर, आणि असं म्हणून सगळेजण लांब राहिले. त्याच्यामुळं आपण अशा प्रसंगातून पण शिकतो की आपण कोणासाठी अवेलेबल राहायचं, कोणाला आपण आपलं म्हणायचं. आणि हाय, माय नेम इज साधना, वेलकम टू माय चॅनल. तर काय व्हायला लागलं, मग मला पण तशी सवय लागायला लागली की आपण फक्त अवेलेबल राहायचं, आपण सगळ्यांसाठी केलंच पाहिजे. आपल्यासाठी आपल्या प्रसंगामध्ये, म्हणजे वडील गेल्यानंतर जे काही थोड्याफार लोकांनी मदत केली त्यांच्यासाठी आपण करायला पाहिजे, असं म्हणून मी तिकडच्या लोकांचं केलं. नंतर इकडच्या लोकांचं बी, हा हे आपल्या जवळचे, ते सासरचे, ते थोडेसे भाऊकीतले मध्ये किंवा आपल्या जवळचे आहेत, असं आपण म्हणून प्रत्येकासाठी अवेलेबल राहायला सुरुवात करायला लागलो. म्हणजे हा चला आपलं कर्तव्य असं वाटायला लागलं. आणखी प्रत्येकाच्या मग आरोग्याच्या तक्रारी आल्या की पळापळा करायचे, हा फक्त आमचं करा, एवढंच त्यांचं हॅमर व्हायला लागलं. आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागलं, मग 20-22 वर्ष आम्ही प्रत्येकासाठी अवेलेबल राहिलो, प्रत्येकाच्या आरोग्याचे प्रश्न आम्ही सोडवत राहिलो. परंतु ज्या वेळेस आता ही करोनाचा काळ गेला, ह्या प्रसंगामध्ये तर आम्हाला खूप सारं ते शिकवून गेलं. त्या वेळेला तर आम्हाला एकही जण असं वाटलं नाही की, ते फक्त त्यांना जेव्हा गरज लागली की हा आमचं हे पेशंट आहे, आमचं ते पेशंट आहे, असं म्हणून सगळ्यांनी फोन केले की याला काही मदत होईल का, याला काही इंजेक्शन भेटतील का. परंतु आमचं काय चाललंय किंवा आम्हाला काय होतंय, आम्हाला कोणते आरोग्याचे प्रश्न पडलेत का, आमच्या घरात करोना आलाय का, हे मात्र कधीही कोणी विचारलं नाही. कधीच कोणी, आम्हा चौघांनाही करोना झाला पण कोणीही विचारलेलं नाही. मग अशा वेळेला कळायला लागलं की अरे, प्रत्येक वेळेस आपण सगळ्यांसाठी अवेलेबल राहणं योग्य नाही. आणि आपणही थोडंसं नो म्हणता आलं पाहिजे, नाही म्हणता आलं पाहिजे. अरे, आम्हाला पण इम्पॉर्टन्स द्या, आम्हाला पण काही आमच्या स्वतःच्या तक्रारी असतील ना, त्या तर विचारा ना. असं जरा सुद्धा झालं नाही. आणि मग तिथून पुढे कळायला लागलं की तुम्ही आम्हाला जर इम्पॉर्टन्स देत असाल, आम्हाला जर विचारत असाल, तर आम्ही हो म्हणू तुमच्यासाठी. आणि त्यांच्या प्रत्येक प्रसंगात आम्ही पळायचं थोडंसं कमी केलं. आणि आता हे आम्हाला पण वाटायला लागलं की हा चला, आपण आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आहोत, जसं आपण पेशंटचं पाहतो तसंच प्रत्येकाला आपण सेवा द्यावी. अरे, परंतु सेवा देण्याचं पण एक मर्यादा असते ना. समोरचं जर फक्त आपल्याला त्याच्याच प्रसंगात आठवत असेल, तर आपण बी का आपल्या स्वतःचा वेळ, आपली एनर्जी का घालवायची तशा ठिकाणी. मग आपण पण थोडंसं सेल्फिश बनायला पाहिजे. आणि मग तिथून पुढं आम्ही स्वतःला थोडासा वेळ द्यायला लागलो, स्वतःला इम्पॉर्टन्स द्यायला लागलो. आणि हे खरंय, आपण स्वतःला जर इम्पॉर्टन्स दिला तर जग आपल्याला इम्पॉर्टन्स देईल, तर जग आपल्याला म्हणेल की हा, तुम्ही पण कोणीतरी आहात आमच्यासाठी. नाहीतर तुम्ही पहा, ते गृहीतच धरतात की तुम्ही सगळंच अवेलेबल, प्रत्येक वेळेस तुम्ही अवेलेबल, आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला काही प्रश्नच नाहीत. हा, आम्ही आमच्या आरोग्याच्या क्षेत्रात आहेत म्हणून मग आम्हाला कधी काही होणारच नाही, आमच्या आरोग्याच्या तक्रारी नाहीत, काहीच नाही. आमच्या मुलांना कधीच काही आजारी पडणार नाहीत, आणि त्यांच्या वेळेस विचारायचं पण नाही, फक्त आमचं पहा, एवढंच असायचं. त्याच्यामुळं आपण थोडंसं सेल्फिश असणं हे खरंच खूप गरजेचं आहे. तरच आपण सगळ्यांना, आणि आपल्याला जर आपल्या वेळ असेल, म्हणजे जर दिवसाच्या संध्याकाळी जर आपल्याला वाटलं की हा, आपण कोणासाठी काहीतरी केलंय, त्याला पण आपलं इम्पॉर्टन्स आहे, त्याला पण आपलं काहीतरी
वाटतंय आपल्याविषयी, तर मग आपल्याला ते काम केल्याचं किंवा त्याला मदत केल्याचं बरं वाटायला लागतं. पण जर असं खाली खाली पण वाटायला लागलं आपल्याला की अरे आपण इतकं कळतोय इतकं पळतोय त्याच्यासाठी आणि त्याला मात्र त्याचं काहीच नाहीये, मग तशा वेळेला मात्र आपल्याला खाली खाली पण वाटायला लागतं की नाही, याच्यासाठी प्रत्येक वेळेस नकोच आपल्याला करायला. मग ते आपल्याला फील व्हायला लागतं की अरे आपण थोडंसं जरा आपल्या स्वतःचा पण विचार करायला हवाय. तर त्यासाठी आपण सेल्फिश असणं खरंच खूप थोडंसं गरजेचं आहे, स्वतःच्या कॉन्फिडन्ससाठी, स्वतःच्या इम्पॉर्टन्ससाठी. थँक्यू.